सर काय सांगाल, नुकताच देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला, हा अर्थसंकल्प तुमच्या दृष्टिकोनातून नेमका कसा आहे? 1 फेब्रुवारीला देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. हे जाहीर करत असताना मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आणि मध्यम वर्गाची दिवाळी साजरी करणारा असा अर्थसंकल्प आहे. त्यांनी 7 लाखाची इन्कम टॅक्सची जी मर्यादा होती ती 5 लाखांनी वाढवून 12 लाख रुपये केलेली आहे. त्यामुळे मध्यम वर्गात ज्यांचं उत्पन्न 8 लाख ते 12 लाखपर्यंत आहे, ह्या लोकांच्या खिशामध्ये साधारण लाख ते 1.25 लाख रुपये पुढच्या वर्षापासून शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे हे पैसे सगळे बाजारात येणार असल्यामुळं बाजाराची चक्र गतिमान होणार आहेत. ही चक्र गतिमान झाल्यानंतर हा सगळा पैसा बाजारात येणार. त्यामुळं व्यापार उद्योगाला हा पूरक असा अर्थसंकल्प त्यांनी दिलेला आहे. युवकांना यामधून जास्तीत जास्त रोजगार उत्पन्न होणार आहे, गरजूंना घरे मिळणार आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमधनं चांगली कामं होणार आहे. आणि त्यांनी एक छोट्या शहरांसाठी एक मंडळ केलेलं आहे. आणि त्यासाठी छोट्या शहरांच्या विकासासाठी 10,000 कोटी डिक्लेअर केलेले आहेत. माझी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व खासदारांना कोल्हापूरच्या विनंती आहे की या 10,000 कोटीमध्ये आपल्या कोल्हापूर शहराला जास्तीत 1,000 ते 2,000 कोटी जर मिळत असतील तर त्यांनी ते आणावे. जास्तीत निधी आणून कोल्हापूरच्या विकासासाठी, पर्यटनासाठी जास्तीत वाढ व्हावी. आणि निश्चितच हा अर्थसंकल्प व्यापार उद्योगाला जास्तीत चालना देणारे आणि पुढच्या वर्षीपासून दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करणारे आहे. पहिल्यांदाच उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज नवीन उद्योजकांना स्टार्टअप कॉलेजने फायदेशीर ठरेल. पूर्वीपासून स्टार्टअपसाठी योजना होतीच, पण ही जी मर्यादा 10 लाखापासून 20 लाख रुपये केली. जास्तीत जास्त पैसे वाढवल्यामुळे स्टार्टअपमध्ये पैसे कमी पडणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि त्यांचे स्वतः कामात आल्यामुळं ते देखील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. आणि याचा फायदा निश्चितच व्यापार उद्योगाला होणार आहे, त्याचबरोबर देशासाठी पण होणार आहे. पैसे जेवढे बाजारात चलनात येतील तेवढे खरेदीची क्रय शक्ती वाढणार आहे लोकांची. आणि ही खरेदी वाढल्यानंतर हे टॅक्सच्या रूपातनं परत पैसे सरकारला मिळणार आहेत. एकंदरीत सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे असं म्हणायचं आहे. व्यापार उद्योगाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. आणि ह्या अर्थसंकल्पावर पुढच्या वर्षीपासून मी पहिला म्हटल्यासारखं दिवाळी मध्यम वर्गांची दिवाळी होणार आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.